Hello and welcome to Margie's new initiative of Newspaper Simplified. तर आजच्या पेपरचं आपल्याला ॲनालिसिस करताना क्रिमिनल डेफेमेशन हा टॉपिक आपण सिलेक्ट केलेला आहे. तर याच्यामध्ये एक्सप्रेसला आर्टिकल आलेलं आहे द राईट टू हर टेस्टिमोनी. त्यानंतर मिंटमध्ये आलेलं जजमेंट दॅट गिव्स वुमन होप अँड करेज. हिंदूमधले 2 आर्टिकल आहेत की डेफेमेशन ॲज अ क्राईम अँड अ वर्डिक्ट दॅट हॅज एंडेड द लाँग सायलेन्स. तर याच्यावरती आपण डिस्कस करूया. तर प्रिया रामाणी केस ह्या केसमध्ये कोर्टाचं हे स्टेटमेंट आहे की राईट टू रेप्युटेशन ऑफ अ मॅन कॅनॉट बी मेंटेन ॲट द कॉस्ट ऑफ राईट टू डिग्निटी अँड लाईफ ऑफ अ वुमन. तर हे महत्त्वाचं होतं कारण राईट टू रेप्युटेशन हा 2016चं जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट होतं त्याच्यामध्ये राईट टू रेप्युटेशन हा डेफेमेशनच्या अगेन्स्ट अपहेल्ड केला होता. Here the court accepted that Priya Ramani's truth as a defense against the defamation charge. The truth can be a defense against the criminal defamation. The article says that this will motivate many other women to come forward, like what happened during the #MeToo movement. Also, the men from privileged class, when accused of a sexual violence, are quick to respond by defamation suits. So this case is also refers to the privileged classes men ज्यांच्या अगेन्स्ट ज्यांच्या अगेन्स्ट जर सेक्शुअल व्हायलन्सची केस केलेली असेल तर ते डेफेमेशनचा सूट हे यूज करतात आणि केसमध्ये इंटरफेअर करण्याचा प्रयत्न. तर वन ऑफ द क्रिटिक ऑफ द क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट जो 2013मध्ये पास केला होता जस्टिस JS वर्मा या कमिटीच्या रेकमेंडेशननंतर, दॅट दीज लॉज डोंट अफेक्ट the men of privileged classes because they again filed the criminal suit. तर याच्यामध्ये ह्या 2013च्या लॉचा मेन्शन आलेला आहे. तर त्या लॉच्या संदर्भात एक 172nd रिपोर्ट ऑफ द लॉ कमिशन ज्याच्यामध्ये हे सांगितलं होतं की वायडनिंग द स्कोप ऑफ रेप लॉज, ज्याच्यामध्ये जेंडर न्यूट्रल रेप लॉज शुड बी मेड जेंडर न्यूट्रल अशी एक रेकमेंडेशन होती. त्याच्यामध्ये 2018मध्ये कठुआ केस जी झाली ऑफेन्स अगेन्स्ट मायनर्स, तर त्या केसनंतर ह्या ॲक्टमध्ये पुन्हा एक अमेंडमेंट केली गेली ज्याच्यामध्ये क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 2018. तर फर्स्ट टाईम द डेथ पेनल्टी वॉज पुट अगेन्स्ट द ॲज अ पनिशमेंट फॉर द रेप्स अगेन्स्ट अंडर 12 years एज ऑफ द गर्ल ऑर अंडर 16 years ऑफ एज ऑफ अ गर्ल. तर त्याच्यामध्ये मिनिमम 20 years जेल under 12-year girlsच्या अगेन्स्ट and minimum 20 years jail and may be extended to life imprisonment in case of under 16 years of age girl असेल तर. तर ह्या संदर्भात some facts are mentioned in the article that in November 2018 All India Progressive Women's Association ह्यांनी एक इव्हेंट ऑर्गनाईज केला होता ज्याच्यामध्ये वर्किंग क्लास विमेनला त्यांनी बोलवलं होतं. तर त्याच्यामध्ये मोस्टली ह्या इन्फॉर्मल सेक्टरमधल्या विमेन्सला त्यांनी बोलवलं, जसं फॅक्टरी वर्कर्स असतील, डॉमेस्टिक वर्कर्स असतील किंवा स्ट्रीट वेंडर्स असतील, सॅनिटेशन वर्कर्स असतील, तर त्यांच्या कन्स्ट्रक्शन वर्कर्स असतील. तर त्यांच्यामधनं एकत्र करून एक सर्वे केलेला नोव्हेंबर 2018मध्ये. दॅट शोज दॅट लॉज एक्झिस्ट ओनली ऑन पेपर बिकॉज द विमेन मेन्शन दॅट calling out their boss as a perpetrator of violence amounts to the instant loss of their jobs and also the payment. Therefore, it is how it restricts the women, and this factor is not taken into consideration. Individual complaints. Also, the another fact is that individual complaints were not option. म्हणजे ज्या अनऑर्गनाइज सेक्टरमधल्या ज्या विमेन्स आहेत त्यांनी ज्या इंडिव्हिज्युअल कंप्लेंट जर केल्या तर त्याचा काही परिणाम होत नाही, पण जर युनियन्सच्या थ्रू त्यांनी जर फाईट केलं तर त्याचा परिणाम होतो. तर म्हणून लेबर लॉज जे कन्सिडर केलेले त्याच्यामध्ये युनियन्सला महत्त्व देणं गरजेचं आहे हे त्यामध्ये त्यांनी सांगितलं. दिस ऑल्सो पुट्स क्वेश्चन मार्क ऑन द पॉश ॲक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस ॲक्ट. तर त्याच्यामध्ये त्याच्या इम्प्लिमेंटेशनमधले प्रॉब्लेम्स त्याच्यात एक सांगितलं की लोकल कंप्लेंट्स कमिटी, अशा प्रकारची लोकल कंप्लेंट्स कमिटी असते असं ह्या अनऑर्गनाइज लेबर वर्कर्सना माहितीच नसतं. ऑल्सो द फ्रीलान्सिंग वर्क जे करणारे आहेत त्यांना माहिती नसतं. अँड मेनी सिटीज अँड डिस्ट्रिक्ट ऑल्सो लॅक द सच कमिटीज. सो दिस इज द प्रॉब्लेम इन इम्प्लिमेंटेशन ऑफ पॉश ॲक्ट्स. तर ह्याच्या संदर्भात जो आपल्याला क्रिमिनल डेफेमेशनची कन्सेप्ट आलेली आहे तर ती काय आहे तर एक्झॅक्ट त्याचं
थोडंसं टेक्निकल अंडरस्टँडिंग करून घेऊ. तर क्रिमिनल डेफेमेशन हे इट इज अ colonial law and in IPC it is mentioned in section 499. It is defined under section 499 and punishment is given in section 500. Also section 501 and 502 also mentions about the defamation. We will see about it. The defamation versus freedom of speech and expression. Section 499 section 500 versus article 19(1)(a अशा प्रकारचं एक आर्ग्युमेंट आहे ते. तर सेक्शन 499 मध्ये काय एक्झॅक्ट डिफाईन केलेलं आहे, तर एनी वर्ड्स, साइन्स अँड विजिबल रिप्रेझेंटेशन्स. वर्ड्समध्ये एनी स्पोकन ऑर रिटन वर्ड्स, एनी साइन्स मेड और विजिबल रिप्रेझेंटेशन मेड और एनी स्टेटमेंट्स मेड विथ इंटेन्शन टू हार्म. त्याचं इंटेन्शन ते असलं पाहिजे, ते दिसलं पाहिजे, प्रूव्ह झालं पाहिजे. नॉलेज और रिझन टू बिलीव्ह, तशा प्रकारचं रिझन इंटेन्शन टू हार्म असल्याचं रिझन बिलीव्ह करण्यासाठी तसं रिझन मिळालं पाहिजे. अँड 2 वर्ड्स आलेले आहेत, मेक्स अँड पब्लिशेस. त्याच्यामध्ये सांगितलं की वन हू मेक्स सच स्टेटमेंट, वन हू राईट्स सच स्टेटमेंट्स अँड वन हू पब्लिशेस. ह्याच्यामध्ये मेनली जे एडिटर्स किंवा जे जर्नलिस्ट त्यांना ते कव्हर केले गेले की फक्त स्टेटमेंट देणारा नाही, तर जो राईट करतो आहे, लिहिणारा आहे, आणि जो पब्लिश करतो त्यांना कव्हर केले. पब्लिकेशन इज अ इम्पॉर्टंट थिंग, म्हणजे पब्लिश करणं हे महत्त्वाचं आहे डिफेमेशन प्रूव्ह करण्यासाठी. त्यानंतर रिपिटिशन जर केली, एकदा पब्लिश केलं तो मॅटर आणि पुन्हा जर तो पब्लिश केला तर परत ऑफेन्स होऊ शकतो. एकदा जरी त्याला शिक्षा मिळालेली असली तरी पुन्हा पब्लिश केला तर पुन्हा परत शिक्षा आहेच. त्यानंतर ज्युरिस्डिक्शन काय असावं हे डिफाईन केलेलं आहे. ते एक्झॅक्टली डेफेमेशनचं ज्युरिस्डिक्शन काय, तर ज्युरिस्डिक्शन ॲट ईच अँड एव्हरी प्लेस असं सांगितलेलं आहे. वेअर सच पब्लिकेशन इज स्प्रेड. जर एखादा न्यूजपेपर ज्या रिजनमध्ये स्प्रेड झाला आहे, ज्या सपोज दिल्ली, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद असं संपूर्ण ठिकाणी झाला तर कुठेही डेफेमेशन केस फाईल करता येते, पण एकाच ठिकाणी, म्हणजे ॲट वन प्लेस, कुठल्याही एका ठिकाणी. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये 10 एक्सेप्शन्स दिलेले आहेत. 499 जो सेक्शन आहे तो ओव्हर द पिरियड ऑफ टाईम हा अमेंड केला गेलेला आहे. अमेंडमेंट करून त्याच्यामध्ये एक्सेप्शन्स ठेवलेले आहेत, कारण टू गेट रीड ऑफ इट्स मिसयूज. आणि त्याच्यामध्ये 10 एक्सेप्शन्सपैकी काही एक्सेप्शन्स महत्त्वाचे आहेत ते आपण बघूया. इट गिव्स विच स्टेटमेंट्स आर मेड इन गुड फेथ. गुड फेथमध्ये जे स्टेटमेंट्स केले असतील तर त्यांना ते प्रोटेक्शन दिलेलं आहे. ॲप्लिकेबल इवन इन द डेफेमेशन ऑफ अ डिसीज. हे डेफेमेशन ज्याच्यावरचे सांगितले तर हे कोणाच्या अगेन्स्ट फाईल केलं जातं. फक्त लिव्हिंग इंडिव्हिज्युअल असेल तर असं नाही, तर जो डेड इंडिव्हिज्युअल आहे तर त्याचे फॅमिलीज, त्याचे कोण असतील ते फॅमिली, त्याच्या अगेन्स्ट जर कोणी केलं असेल डेफेमेशन तर ते स्टेटमेंट वगैरे तर ते पण फाईल करू शकतात. किंवा एनी लिव्हिंग एंटिटी अदर दॅन इंडिव्हिज्युअल, कंपनीज असतील, कॉर्पोरेशन्स काही असतील तर त्यांच्या अगेन्स्ट ही त्यांचे जे ओनर्स असतात तर ते डेफेमेशन फाईल करू शकतात. ह्या 10 एक्सेप्शन्समध्ये महत्त्वाचं आहे ते इम्प्युटेशन ऑफ ट्रूथ विच पब्लिक गुड रिस्ट्रिक्ट्स टू बी रिक्वायर्स टू बी मेड ऑर पब्लिश्ड. म्हणजे कुठलंही इम्प्युटेशन ऑफ ट्रूथ असेल, खरी बातमी असेल आणि जी पब्लिक गुडसाठी इम्पॉर्टंट असेल पब्लिश करणं, तर तसं केलं असेल तर डेफेमेशन कन्सिडर केलं जाणार नाही. त्यानंतर पब्लिक कंडक्ट ऑफ अ पब्लिक सर्वंट वेन ही इज डिस्चार्जिंग हिज पब्लिक ड्युटीज. पब्लिक सर्वंट असेल तर त्याच्या पब्लिक ड्युटीज सर्व करत असताना त्याच्या अगेन्स्ट त्याच्या पब्लिक कंडक्टबद्दल, प्रायव्हेट कंडक्ट नाही, पब्लिक सर्वंटच्या पब्लिक कंडक्टबद्दल जर काही केलं असेल, त्याच्या पर्सनल लाईफबद्दल कमेंट केली तर ती डिफेमेशनच्या अंडर कन्सिडर केली जाऊ शकते. त्यानंतर एनी इंडिव्हिज्युअल इन इंडिया हू इज टचिंग अपॉन द पब्लिक क्वेश्चनच्या संदर्भात, म्हणजे एनी डिबेट्स और एनी आर्ग्युमेंट्स और एनी डिस्कशन्स ॲट सोशल प्लॅटफॉर्म्स ज्याच्यामध्ये पब्लिक और एनी सोशल इश्यूजबद्दल जर डिस्कशन केलेलं असेल तर दॅट विल नॉट बी अमाऊंट टू डिफेमेशन. त्यानंतर महत्त्वाचं प्रोसिडिंग्स ऑफ द कोर्ट, ट्रू पब्लिशिंग ऑफ द प्रोसिडिंग्स ऑफ द कोर्ट प्रोसिडिंगचं ट्रू पब्लिशिंग. हे काही महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये टोटल 10 एक्सेप्शन्स आहेत. त्यानंतर सेक्शन 501 हा प्रिंटिंग और एनग्रेविंग ऑफ अ डिफेमेटिंग मॅटर. डिफेमेशन करणारा एखादा मॅटर प्रिंट केला किंवा तो पब्लिश केला तर ते 501च्या अंडर. आणि 502मध्ये सेम मॅटर जर सेल केला, सेल ऑफ द प्रिंटेड और एनग्रेव्ड सबस्टन्सेस ऑफ डिफेमेटिंग मॅटर असेल तर तो सेक्शन 502मध्ये घेतलेला आहे. तशाच प्रकारे अजून एक सेक्शन आहे जो CRPCमध्ये सेक्शन 199 ऑफ CRPC, तर त्याच्यामध्येही प्रोसिक्युशन फॉर द डिफेमेशन हे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर डिफेमेशनची
डेफिनेशन काय आहे तर त्याच्यामध्ये सांगितलं की वन विच इज फॉल्स स्टेटमेंट अँड इंज्युअर्स वन्स रेप्युटेशन. ते फॉल्स असायला पाहिजे आणि ते एखाद्याच्या रेप्युटेशनला इंज्युअर करत असलं पाहिजे, ही त्याची डेफिनेशन. ह्याच्यामध्ये आपला आर्टिकल 19(1)A मध्ये फ्रीडम ऑफ स्पीच आहे. तर 19(2) मध्ये त्याचे एक्सेप्शन्स दिलेले आहेत. त्या एक्सेप्शन्सपैकी एक आहे की रिजनेबल रेस्ट्रिक्शन, स्टेट कॅन पुट रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स अगेन्स्ट फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. त्याच्यामध्ये एक कॉम्पोनंट डेफेमेशन आहे. इफ समवन मेक्स एनी डेफेमेटरी स्टेटमेंट, असं त्याचा अर्थ. म्हणजे स्टेट कॅन, इवन दो इट इज अ कॉलोनियल लॉ, देन कॉन्स्टिट्यूशन ऑल्सो एम्पावर स्टेट टू मेक एनी डेफेमेटरी लॉ. त्यानंतर आर्टिकल 21 हे राईट टू रेप्युटेशन, ह्याच्या अंडर सुप्रीम कोर्टाने कन्सिडर केलेलं आहे की राईट टू रेप्युटेशन ऑफ एन इंडिव्हिज्युअल इज राईट टू लाईफ अँड डिग्निफाईड लिव्हिंग. तर हे आहे, इट इज प्रोटेक्टेड अंडर आर्टिकल 21. आता डेफेमेशनचे 2 टाईप्स आहेत, सिव्हिल डेफेमेशन अँड क्रिमिनल डेफेमेशन. सिव्हिल डेफेमेशनचा जो ऑफेन्स आहे त्याच्यामध्ये पेनल्टीज, फक्त पेनल्टीज फॉर द डॅमेजेस जे पैशाच्या स्वरूपामध्ये असतील, तर ते त्याच्यामध्ये सिव्हिल डेफेमेशन मध्ये आहे. क्रिमिनलमध्ये बेलेबल आहे. क्रिमिनल डेफेमेशन इज अ बेलेबल ऑफेन्स, इट इज अ नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स अँड इट इज अ कंपाऊंडेबल ऑफेन्स. बेलेबल म्हणजे द ऑफेन्स विच कुड गेट बेल, कोर्टकडून बेल मिळते, तर ह्याच्यामध्ये बेल मिळते क्रिमिनल डेफेमेशन. आणि नॉन कॉग्निजेबल म्हणजे पोलीस कॅनॉट टेक सू मोटो ॲक्शन्स, पोलीस मस्ट टेक कोर्ट्स अप्रुव्हल बिफोर अरेस्टिंग एनी पर्सन, त्याचा अर्थ नॉन कॉग्निजेबल. अँड कंपाऊंडेबलचा अर्थ आहे की कंपाऊंडिंग केलं जातं, म्हणजे कंप्लेनंट जो असेल तो कंप्लेनंट कॅन ॲग्री टू द कॉम्प्रोमाइज. कंप्लेनंटने डेफेमेशन सूट फाईल केला, पण काही दिवसानंतर कॉम्प्रोमाइज दोघांमध्ये झालं तर कॉम्प्रोमाइज करण्याची प्रोव्हिजन ह्याच्यामध्ये दिली आहे, त्याला कंपाऊंडेबल असं म्हणतं. अँड ही ऑर शी मे ड्रॉप द चार्जेस लेवल्ड अगेन्स्ट देम. त्याच्यानंतर पनिशमेंटची तरतूद, पनिशमेंट ही अप टू 2 year इम्प्रिझनमेंट अशी पनिशमेंट आहे. हे सगळं सेक्शन 499 ऑफ द IPC, ह्याच्यामध्ये 499 अँड 500 ऑफ द IPC ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर क्रिमिनल डेफेमेशन ही व्हाय इट इज अ हिनस क्राईम, बिकॉज इट merely by the statement whether true or false it arrests the individual and gives him 2 year punishment. It could give 2 year punishment. तर त्याच्यामध्ये आपल्याला मेन्समध्ये जर आर्ग्युमेंट्स प्रो अँड अगेन्स्ट असे जर लिहायचे झाले तर क्रिमिनल डेफेमेशनच्या अगेन्स्ट कुठले आर्ग्युमेंट्स हे आधी बघू आपण. तर त्याच्यामध्ये अगेन्स्ट द ग्लोबल ट्रेंड, इट इज अगेन्स्ट द डेमोक्रेटिक व्हॅल्यूज अँड अगेन्स्ट द ग्लोबल ट्रेंड ऑल्सो, बिकॉज इन लिबरलाइज डेमोक्रेसीज लाईक युनायटेड स्टेट्समध्ये फेडरल लेवलला तो डेफेमेशन, क्रिमिनल डेफेमेशन हे ड्रॉप केलेलं आहे फेडरल लेवलला. स्टेट लेवलला असण्याची शक्यता आहे, पण फेडरल लॉजमध्ये ते काढून टाकलेलं आहे. त्यानंतर इन 2011 ह्युमन राईट्स कमिटी ऑफ ICCPR म्हणजे इंटरनॅशनल कॉव्हनंट ऑन सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स, त्यांची जी ह्युमन राईट्स कमिटी आहे, इट कॉल्ड अपॉन द स्टेट्स टू ॲबॉलिश द क्रिमिनल डेफेमेशन. त्यांनी सांगितलेलं की क्रिमिनल डेफेमेशन हे काढून टाका. त्यांनी कारणही दिलं होतं की इट इंटिमिडेट्स द पीपल टू एक्सपोज द रॉंग डुईंग्स, जे आत्ता ह्याच्यामध्ये दिसून एनी रॉंग डुईंग असेल तर ते इंटिमिडेट करतं क्रिमिनल डेफेमेशन. तर असा हा अगेन्स्ट द ग्लोबल ट्रेंड जाणारा क्रिमिनल डेफेमेशन आहे. आणि त्यानंतर दुसरा त्याचा मिसयूज जो होतो, मिसयूज बाय मोस्ट ऑफ द टाइम्स मिसयूज केलेला आपल्याला दिसतो. आणि त्याच्यामध्ये नो एनी प्रिलिमिनरी एन्क्वायरी इज गिवन, त्यामुळं हे डायरेक्टली त्याला पनिशमेंटला पात्र ठरवतं. देन द मिसयूज बाय स्टेट मशनरी वुड ऑल्सो मिसयूज इट. जसं एनी पब्लिक सर्वंट कॅन यूज पब्लिक प्रोसिक्युटर हु इज पेड बाय द टॅक्स पेयर्स मनी टू फाईट हिज ओन क्रिमिनल डेफेमेशन केसेस. तर त्याच्यामध्ये हे थोडंसं प्रॉब्लेम होतं. त्याला मद्रास हायकोर्टनी मे 2020 एक डिसिजन दिला त्याच्या विरोधात, जो आपण बघू पुढं. तर त्यानंतर चौथं कारण त्याच्या अगेन्स्टचं आहे की टू मेंटेन द पब्लिक ऑर्डर. कोर्टाने कन्सिडर केले की पब्लिक ऑर्डर आणि पब्लिक इंटरेस्ट मेंटेन करण्यासाठी क्रिमिनल डेफेमेशन गरजेचं आहे. तर क्रिमिनल डेफेमेशनसाठी आपल्याला पब्लिक ऑर्डर मेंटेन करण्यासाठी आपल्याला सेक्शन 124 आणि सेक्शन 153 अँड 153A ऑफ IPC हे ऑलरेडी आहेत तिथं. त्यामुळे असं आर्ग्युमेंट केलं जातं की ते क्रिमिनल डेफेमेशन नसेल तरी याच्या अंडर आपण वी कॅन टेक ॲक्शन अगेन्स्ट देम. अँड अनदर आर्ग्युमेंट इज दॅट इट इज अ कॉलोनियल लॉ असल्यामुळं ते काढून टाकलं. त्यानंतर आर्ग्युमेंट्स फॉर क्रिमिनल डेफेमेशन, व्हाय इट इज नीडेड. तर त्याच्यामध्ये आहे की इंडिया इज
India has extreme poverty. So in a poor country like India, civil defamation in terms of penalty is like 100 crores, 200 crores, 500 crores अशी ही पेनल्टी आहे. सो पुअर पीपल कॅनॉट पे दॅट मच अमाऊंट. त्यामुळे हे इट इज नॉट अ प्रॉपर डिटरंट ठरणार नाही. तो पेस करू शकणार नाही. मग काय करणार तुम्ही? त्यामुळं टू थ्रेटन सच ॲक्टिव्हिटीज क्रिमिनल इम्प्रिझनमेंट ऑर डिफेमेशन इज इम्पॉर्टंट अशा प्रकारचं एक आर्ग्युमेंट केलं जातं की ज्याच्यासाठी क्रिमिनल डिफेमेशन गरजेचं आहे. त्यानंतर इंटरनेट इज अ न्यू मीडिया अँड वेअर द अनॉनिमिटी इज द मेजर फॅक्शन अँड अनॉनिमिटी अँड नो सेन्सॉरशिप ह्या दोन्ही कारणामुळं त्याच्या सोशल मीडियावरती सेन्सॉरशिप नाही. त्यामुळं ते ठेवलं पाहिजे. आणि सेम आर्ग्युमेंट 2016चं जे जजमेंट होतं त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने केलेलं दिसते. So the only way to stop such false claims is to induce fear among the people, fear of imprisonment. Then section 499 is already amended many times and 10 exceptions were already given there. जे मगाशी आपण बघितले some of these exceptions. तर त्यामुळं it is already amended, so no need of amendment. And criminal defamation is needed. त्याच्यानंतर आर्टिकल 19(2) जे आपण बघितलं की आर्टिकल 19(2) मध्ये डेफेमेशन दिलेलं आहे आणि त्यामुळे स्टेट कॅन मेक लॉ. इट इज अ कॉन्स्टिट्युशनल. आणि त्यामुळं असं हे आर्ग्युमेंट फॉर क्रिमिनल डेफेमेशन. त्याचं आता मगाशी बघितलं आपण की मे 2020मध्ये मद्रास हायकोर्टनी एक जजमेंट दिलेलं. त्या जजमेंटमध्ये काय स्टेटमेंट होतं की स्टेट ऑफिशियल्स कांट ऑटोमॅटिकली यूज द पब्लिक प्रॉसिक्युटर. जे बघितलं की स्टेट ऑफिशियल्स स्वतःच्या अगेन्स्टच्या ज्या क्रिमिनल डेफेमेशनच्या केसेस फाईट करण्यासाठी पब्लिक प्रॉसिक्युटर्सचा यूज करतात. तर त्याच्या अगेन्स्ट सांगितलं की ऑटोमॅटिकली यूज करू शकणार नाही तुम्ही. त्यानंतर 2016 मधलं जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट होतं फॉर रिटेनिंग द क्रिमिनल डेफेमेशन ॲज अ डिटरंट. तर त्याच्यासाठी सांगितलेलं की का गरजेचं आहे टू अपहोल्ड द रेप्युटेशन. ही केस जी सुब्रमण्यम स्वामी, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल तिघांनी एकत्र येऊन पिटिशन फाईल केली होती की टू आस्क द कोर्ट टू डू अवे विथ दिस क्रिमिनल डेफेमेशन. बट कोर्ट वेंट अगेन्स्ट देम अँड अपहेल्ड द राईट टू रेप्युटेशन अंडर आर्टिकल 21. ऑन सोशल मीडिया मगाशी बघितलं की सोशल मीडियाचा यूज वाढल्यामुळं रेप्युटेशनला हॅम्पर करणं इझी झालेलं आहे आणि त्यामुळं क्रिमिनल डेफेमेशनची गरजच आहे असं त्यावेळी तिथं त्या जजमेंटमध्ये सांगण्यात आलं होतं. तर अशा प्रकारे हे आजचा आपला इश्यू ज्याच्यामध्ये क्रिमिनल डेफेमेशनची चर्चा करण्यात आली होती. तर याच्यामध्ये महत्त्वाचे आर्ग्युमेंट म्हणजे क्रिमिनल डेफेमेशनचा यूज आणि त्याच्या प्रोव्हिजन्स कशा केल्या होत्या. तर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता अशाच प्रकारचा नंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू न्यूजपेपर सिम्प्लिफाईडमध्ये. थँक्यू.